हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दिवसाचं रक्षाबंधनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि सणासुदीचे दिवस म्हटले की आपला स्वयंपाक खूप असतो आणि तो झटपट कसा होईल अशी अपेक्षा सर्व महिलांनाच असते। तर मी माझ्या पद्धतीने सणासुदीच्या दिवशी कसा स्वयंपाक करते, घरातली बाकीची कशी कामं आवरते, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप साऱ्या टिप्स सुद्धा भेटतील। तर आज रक्षाबंधन म्हणून म्हटलं की पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा, कारण का नेहमी कोणता सण असला ना की खीर किंवा शिरा हे ठरलेलंच असतं आणि पुरणपोळी ना घरामध्ये सर्वांनाच आवडते। पण माझं काही बनवणं झालं नव्हतं, कारण का मी प्रेग्नंट होते, त्याच्यामध्ये मी काही बनवलेच नाही। आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणतात की बेसनचे पदार्थ खायचे नाहीत सुरुवातीला, मग तेव्हासुद्धा बनवणं काही झालं नाही। पण गावाला गेली ना त्यावेळेस खाल्ली, पण मी स्वतःहून बनवली नव्हती, घरच्यांना खायची होती, त्याच्यामुळे मग आज मी बनवायला घेतले। आणि ठरवलंच होतं कालच्यापासून की पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा। सकाळी उठले, नाश्ता वगैरे केला, कारण का नाश्ता लागतो, तर नाश्ता करून घेतला। बाकी आंघोळ्या वगैरे घरातली बाकीची जी सकाळची कामं असतात ना तर ती आवरून घेतले। आणि डाळ भिजत घातली होती उठल्या उठल्या, तर ती शिजवून घेतली आणि कांदा कट करून ठेवला आहे भजी बनवण्यासाठी। तर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा ओवा टाकला आहे। तर त्याला पाणी सुटलं ना की त्याच पाण्यामध्ये बेसन भिजवायचं, म्हणजे पाणी वेगळं टाकायची गरज नसते। आणि आता पुरण बनवायची तयारी पुरणपोळीचं। तर गूळ चिरून घेते आणि आता इथे मी गूळ आणला आहे ना, तर त्याच्यामध्ये शेंगदाणे बडीशोप म्हणजे खाण्याचा गूळ आला आहे वाटतं। तर मी आधी बघितला कसा आहे, तर त्याच्यामध्ये मी चिरताना ना शेंगदाणे येतात म्हणून मी तो ठेवला आणि दुसरा गूळ चिरायला घेऊन आले। तर तो थोडासा ना काळपट आहे। आता काळपट गूळ असला ना की पुरणपोळी काळपट दिसते, म्हणून पुरणपोळीला ना पिवळा गूळ घ्यायचा। तर आता हा मी चिरून घेते। चिरून झाल्यानंतर त्याचा पाक बनवेल, कारण का इथे गूळ ना व्यवस्थित भेटत नाही, मला असं वाटतं सगळीकडेच तसं असेल, म्हणून गूळ ना चिरून झाल्यानंतर त्याचा पाक बनवून घ्यायचा आणि तो चहाची गाळणी असते ना त्याच्याने गाळून घ्यायचा। मी तुम्हाला पुढे दाखवते। इतकी कच भेटते ना त्याच्यामध्ये, छोटे छोटे दगड आणि कचकच अशी भरपूर भेटते, म्हणून मी आता ना गाळून घ्यायला लागले गूळ। तर इथे पाहू शकता त्याचा एकदम नॉर्मल असा पाक करून घेतला। पाक म्हणजे फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक नाही बनवायचा। आणि असं चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचा। आता तुम्ही इथे पाहू शकता मी पूर्णपणे ना चहाच्या गाळणीने गाळून घेतला आणि अशी ही कच काळ्या कलरचे छोटे छोटे दगड ना हाताला सुद्धा लागतात आणि अजून त्याच्यामध्ये आहे, कारण का आता गूळ गरम आहे ना त्याच्यामुळे माझ्या हाताला चटका बसतोय। तरी पण मी तुम्हाला दाखवते इथे। आणि प्रत्यक्षात दिसत आहेत सुद्धा भरपूर, आता कॅमेऱ्यामध्ये काय माहिती, पण काळे काळे छोटे छोटे दगड त्याच्यामध्ये खूप आहेत। आता हा इतका गूळ मी गाळून घेतला आहे आणि आता पुरण बनवून घेते। तर डाळ शिजवून घेतली होती ना, तर त्याच्यामध्ये हा गूळ गाळून घेतलेला तो घालते। आता डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून घेतलं आहे। थोडीशी डाळ मी बनवण्यासाठी सुद्धा ठेवले, म्हणजे वरण बनवण्यासाठी। आणि आता हे इतकं पुरण बनवून घेते। आता गूळसुद्धा ना मी माझ्या अंदाजाने घेतला आहे, म्हणजे जितके डाळ घेतले ना त्या हिशोबाने मी गूळ घेतला आहे। आणि आता इथे पुरण एकदम कोरडं बनवून घ्यायचं आहे, नाही तर थोडं जरी पातळ पुरण झालं ना की मग पुरणपोळी फाटते किंवा मग ती लाटतासुद्धा येत नाही, त्याच्यामुळे जितकं कोरडं करता येईल तितकं करून घ्यायचं। आता वेलची घेतली, साखरमध्ये बारीक करून पावडर करून घेतली आणि ते सुद्धा या पुरणामध्ये घातले। तर आता सुरुवातीला ना आपण ज्यावेळेस पुरण बनवतो ना तर ते गुळाचं पाणी सुटतं, एकदम पातळ होतं, पण जोपर्यंत ते घट्ट होत नाही, चमचा त्याच्यामध्ये सरळ उभा राहत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कोरडं बनवून घ्यायचं आहे। तर आता ते पुरण ना माझं तयार होत आलं आहे। आणि पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मी सकाळीच भिजवून ठेवलं होतं। मैदा, थोडंसं गव्हाचं पीठ, मीठ आणि थोडीशी हळद असं घालून भिजवून ठेवलं की मस्त पुरणपोळी होते। तर आता ते थंड होतं आहे ना पुरण, तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवायची आहे। तर त्याची तयारी इथे अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे बारीक करून घेते। भरभरीत असं बनवून घेतलं ना की ते फोडणीला मस्त। आता बटाटासुद्धा मी शिजवून घेतला आहे, तर तो शिजला आहे, गरम आहे। तर तोपर्यंत पुरण थंड झालं आहे आणि ते आता मी बारीक करून घेते। तर चला, इथे किचनमध्ये उभं राहून माझे पाय दुखत आहेत, म्हणून मी आतमध्ये बेडरूममध्ये आले आणि तिथे बसून आता निवांत करते। तरीसुद्धा अजून थोडंसं गरम आहेच, म्हणजे पुरण बारीक करताना हाताला चटका बसतोय, पण एकदा करायला लागल्यानंतर ते होतंय थंड। आणि आता इथे ना पुरणची चाळण माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे ना मी इथे पिठाची चाळण घेतले आणि त्याच्याने सुद्धा पुरण छान पडतं। मी पहिल्यांदाच करते। आधी माझ्याकडे पुरणाची चाळण होती, पण ते तुटून गेली आणि मी ती तिकडेच ठेवली पुण्याला।
तर तिथून काही मी इथे पुरणपोळ्या बनवल्याच नव्हते. इथे आल्यापासून फर्स्ट टाईम मी पंजाबमध्ये पुरणपोळी बनवते. तर हे इतकं पुरण बनवून घेतलं आहे आणि खरं सांगते, जर पुरण चांगलं खळखळीत झालं ना की मस्त पुरणपोळ्या होतात. आणि पुरण मस्त सुकं करून घेतलं आहे. आता पुरण बनवून झाल्यानंतर बटाटासुद्धा थंड झाला आहे, जो उकडून घेतला आहे तो. तर आता बटाट्याची भाजी बनवायची तयारी. बटाटा सोलून घेतला, कांदा कट करून घेतला, अद्रक लसूण हिरवी मिरची त्याचं भरभरीत पेस्टसुद्धा बनवून घेतले. बटाटा कट करून घेते आणि भाजीला फोडणी देते, कारण का पुरणपोळी असली ना की सर्वांना बटाट्याची भाजी आवडते. तर स्वयंपाक माझा दोन्ही टायमाचा होतो आहे, दुपारचासुद्धा आणि रात्रीचासुद्धा. आता पहिल्यांदा मी जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची ती पेस्ट बनवली ती कांदा हे सगळं फोडणीला घातलं आहे. थोडासा लालसर कांदा झाल्यानंतर मीठ आणि हळद, बस तेवढंच, बाकी कोणतेच मसाले घातलेले नाही आहेत. पिवळी बटाट्याची भाजी सर्वांना आवडते. तर आता इथे भाजीसुद्धा फोडणी देऊन घेतली. 2-3 मिनिटांनी मीडियम गॅस करून बंद करेल. बटाट्याची भाजी इथे तयार झाली. योग्य नियोजन किंवा सर्व साहित्य घरामध्ये जर असेल ना तर स्वयंपाक बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, पटापट स्वयंपाक होतो. आणि आता इथे ना मी पटापट म्हणजे मला असं वाटतं आहे की 1-1.5 तासामध्ये माझा पुरणपोळीचा पूर्णपणे स्वयंपाक बनवून घेतला आहे. प्लस लहान बाळाला बघून बाकी घरातली सकाळची जी कामं असतात तर ते सर्व करून इथे मी स्वयंपाक बनवायला घेतला आहे. आणि आता ना डाळीला फोडणी देऊन घेते. तर डाळ तेच चणा डाळ शिजत घातली होती. शिजल्यानंतर त्यातलं पाणी आपण काढून घेतो, पुरण बनवतो आणि त्या पाण्याचीच आज मी डाळ बनवते. थोडीशी डाळ मी त्यातली शिजलेली डाळ घेतले आणि आता डाळीसाठी मसाला बनवून घेते. तर इथे झटपट होणारा हिरवी मिरची, कांदा थोडासा, लसूण, अद्रक आणि थोडंसं टोमॅटो घालून इथे मी वाटण केलं आहे. वेगळंसुद्धा आपण घेऊ शकतो, जे भाजलेलं वाटण असतं तर ते सुद्धा घेऊ शकतो, पण आता ते नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी हे असं साधं सिंपल वाटण तयार केलं आहे. आणि आता फोडणी देऊन घेते. तर फोडणीला जिरं मोहरी आणि कढीपत्ता, कारण का लसूण त्या मसाल्यामध्ये मी घेतले, जे आता हे वाटण केलं आहे ना त्याच्यामध्ये. आता हे चांगलं परतवून घेईल. त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा, लाल तिखट, हळद आणि मीठ, बस इतकंच. तर आता हे छान परतून झालं ना की जे आपण गाळून घेतलं आहे पाणी तर ते फोडणीला घालेल. तर इथे मस्त अशी आमटी तयार झाली. आता ही आमटी आहे ना खायला इतकी टेस्टी लागते, पुरणपोळीसोबत तर आणखी छान. एकतर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक कधीतरी बनवतो आणि घरामध्ये ना अगदी घरातले सर्वजण आवडीने खातात. आता आमटीला कड येतो आहे, तर तोपर्यंत आमचं ना फिल्टरचं किट आतलं चेंज करायचं होतं. तर हे ते ना बाहेरून ते आले चेंज करण्यासाठी आणि ते मला आता ना किट दाखवत आहेत, कारण का ही लोक ना डुप्लिकेट किट लावून जातात. आपल्याला दाखवतात कंपनीचा सिम्बॉल असतो खरं, पण ते डुप्लिकेट असतं. तर आता मी इथे फोटो काढला आणि रुद्राच्या पप्पांना पाठवून दिला, कारण का ते मला बोललेच होते की फोटो काढ आणि मला दाखव. कारण का ह्या लोकांचा भरोसा नसतो, कारण का आम्हाला 1-2 वेळा फसवलं आहे, पुण्यामध्ये सुद्धा फसवलं आहे, डुप्लिकेट किट टाकून दिलं आहे. पैसे तर जितकं घ्यायचे तितके घेऊन जातात. आणि हे लोक बसवायला आले ना की हे तुटलं आहे ते तुटलं आहे असं सांगतात, हे टाकावं लागेल, हा फिल्टर टाकावा लागेल, आतला फिल्टर तुटला आहे, असं बरंच काय काय सांगत असतात. आता इथे ना ते आले म्हणून मी डाळीचा गॅस बंद केला होता, आता परत ऑन केला आहे आणि अजून उकळी येऊन दिली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, कारण का जितकी डाळ उकळेल ना तितकी छान लागते. तर आता आमचा स्वयंपाक मी बनवतेच, पण बाळालासुद्धा भूक लागेल म्हणून त्यासाठी त्याचासुद्धा स्वयंपाक बनवते. तर त्याच्यामध्ये गाजर, बीट, पंपकिन, खजूर आणि मखाणा, काजू, बदाम त्याची पावडर बनवली. तर ती एकदम थोडीशी, मुगाची डाळ आणि तांदळाची पावडर बनवलेली भरड, तर ती थोडीशी घालून आता हे पूर्णपणे आटून देईल. म्हणजे जे गाजर वगैरे बीट घेतलं आहे ना तर ते शिजलं पाहिजे आणि शिजून झाल्यानंतर मिक्सरला फिरून मग मी बाळाला भरवेल. तर आता ते शिजतं आहे ना, तर तोपर्यंत कांदा तर मी सकाळी कट करून ठेवला होता भजीसाठी, मीठ टाकलं होतं. मीठ टाकलं की कांद्याला पाणी सुटतं. तर आता बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये गरम मसाला, मीठ, हळद, लाल तिखट ते घेऊन ना इथे भजीचं पीठ मी तयार करून घेतलं आहे. थोडंसं पाणी ॲड केलं भिजवण्यासाठी आणि आता ना पुरणपोळी बनवायला घेतले. तर एक पुरणपोळी मी तुम्हाला दाखवते, कारण की सगळं व्यवस्थित माझं बनतं, पण पुरणपोळी बनवताना म्हणजे लाटताना ना ती थोडीशी फाटलीच जाते माझी, काय माहिती का. आणि तव्यामध्ये टाकल्यानंतर ना ते पुरण दिसतं. तर मला पुरणपोळी अशी आवडते, माझी मम्मी मस्त पुरणपोळ्या बनवते, म्हणजे ते पुरण फक्त आतमध्ये राहतं, बाकी वरून चपातीसारखी आपली पोळी दिसते. तर माझी तशी कधीच होत नाही, तरी पण मी बनवते. बाकी आता सगळं व्यवस्थित झालं आहे
आणि लाटतेसुद्धा व्यवस्थित. पण हे असं पुरण दिसतं ना तर ते जरासं मला कुठेतरी खटकतं, कारण का मला फक्त पुरण आतमध्ये आवडतं, बाकी बाहेरून चपाती असं वाटलं पाहिजे. तर आता इथे पुरणपोळी लाटून तरी व्यवस्थित झाले. आता शेकून घेते, भरपूर तूप लावून घेते, कारण की पुरणपोळीला जितकं तूप लावू ना तितकी पुरणपोळी छान लागते. असा स्वयंपाक असेल ना त्यावेळेस डाएट बघायचा नाही, त्यावेळेस मनसोक्त खाऊन घ्यायचं, भरपूर खाऊन घ्यायचं, नंतर मग डाएट करायचं, असं माझं तरी असतं. आणि आता छान असे शेकून घेतले, पुरणपोळी छान आले, ठीक आले, म्हणजे त्या मनाने ठीक आले. पण माझी मम्मी जशी बनवते ना तशी मला काही अजून येत नाही. तर आता ह्याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते. सगळ्या म्हणजे किती, रुद्राच्या पप्पांच्या 2, माझ्या 2, रुद्राच्या 2 अशा 5-6 होतील तितक्या बनवून घेते. आणि जे बाकी राहील ना तर रात्री गरम गरम पुरणपोळ्या त्याच्या बनवेल. तर आता इथे शेवटची पुरणपोळी तव्यामध्ये आहे तर ती सुद्धा काढून घेतली. तर इथे ह्या इतक्या पुरणपोळ्या झाल्यात. आणि रुद्रा सकाळी काही नाश्त्याला उठली नव्हती, त्याच्यामुळे तिला उठल्या उठल्या भूक लागली, उठायलाच गेली उशिरा. त्याच्यामुळे तिला म्हटले एक देवाला दाखव आणि ते तू खा. तर एक तिने खाऊन घेतली. आणि आता इथे ना पाऊस यायला लागला म्हणून सकाळी ना सगळ्या चादरी वगैरे धुतल्या होत्या. आता चादरी मला ना एक दिवस आड करून धुवाव्याच लागतात, कारण का बाळ सुसू करतच असतं. तर सकाळी लवकर धुतल्या होत्या आणि आता इथे पाऊस आला म्हणून मी काढायला आले. आणि मस्त माझ्या भजींना पावसाची हजेरी झालेली आहे. तर पावसामध्ये भजी खूप छान लागतात खायला. आणि आता इथे हे खेकडा भजी मी बनवून घेते. तेल मस्त कडकडीत गरम करून घेतलं आहे, पीठ भिजवून घेतलं होतं. भजीचं पीठ भिजवताना ना पाणी बिलकुल ॲड करायचं नाही, कारण का वाघजाईमध्ये म्हणजे भोरमार्गे जर गेलात ना महाडला तर त्या घाटामध्ये ना भजी खूप छान भेटतात. आणि तिथे ना आमचे मावशीसुद्धा, त्यांचं दुकान तेव्हा होतं, आता नाही आहे. तर तेव्हा मला माहिती आहे की पाणी बिलकुल नाही घालायचं, ती पाणी नाही घालत. तसंच त्या